नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी हा अगदी छान असा 30 इंच साईजचा ब्लाऊज शिलाई करून घेत आहे। तर मागच्या साईडची मी ऑलरेडी आधी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तर त्याच्यासाठी मग बाही जे फ्रंट साईडचे जे पार्ट आहे तर ते मी अशा पद्धतीने बरोबर अस्तरवरती कट केले आणि नंतर ब्लाऊज पीसवरती कट करून घेतले। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी ही वेगवेगळी करून आणि समोरासमोर ठेवून आणि ब्लाऊज पीस बरोबर त्याच्यावरती ॲडजस्ट केला। नंतर ती उलटी करून घेतली आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडत शिलाई करून आणि पलटवून घेतली। पलटवून झाल्यानंतर मग सर्व बाजूंनी शिलाई करून आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे ब्लाऊज पीस आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि दुसरी सुद्धा क्रॉस पट्टी सेम याच पद्धतीने आपल्याला रेडी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग जे काही वरच्या बाजूचे पार्ट आहेत प्रिन्सेस कटचे ते सुद्धा समोरासमोर ठेवून आणि बरोबर ब्लाऊज पीस त्यांच्यावरती ॲडजस्ट करून घेतला आणि सर्व बाजूंनी शिलाई करून एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे। तर समोरासमोर करून घ्यायचे, कारण जेणेकरून एकाच बाजूचे पार्ट आपल्याकडनं शिलाई होत नाही। अशा पद्धतीने जर का समोरासमोर करून घेतले आणि मग आपण ती शिलाई करून घेतली तर दोघंही पार्ट हे परफेक्ट रेडी होतात। बघू शकतात। त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा जो काही साईड पार्ट आहे तो सुद्धा समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घेतले आणि त्यांच्यावरती सुद्धा मी लगेचच अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे आणि जॉईंट झाल्यानंतर त्याचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीस तो लगेचच आपल्याला कट करून घ्यायचा। तर ह्या पद्धतीने प्रिन्सेस कटचा फ्रंट साईडचे जे पार्ट आहेत तर मी हे रेडी करून घेतले आणि त्याच्यानंतर मग जे काही बाही आहे तर बाही सुद्धा आपल्याला लगेचच जोडून घ्यायची आहे। तर बाही अशा पद्धतीने बरोबर मी जो काही पुढचा खोलगट भाग आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने खुणा करून घेतल्या, जेणेकरून आपल्या लक्षात येईल आणि बरोबर अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि चेक करून घेतली। खोलगट भाग बरोबर पुढच्या दिशेने दोघंही बाजूंचा ठेवून घेतला। त्याच्यानंतर ब्लाऊज पीस कट केला आणि तो सुद्धा बरोबर परफेक्ट समोरासमोर ठेवून आणि बाह्या वेगवेगळ्या केल्या। त्याच्यानंतर मग अस्तर पलटवून आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर ज्या पद्धतीने आपण क्रॉस पट्टी पलटवून जोडून घेतली सेम त्याच पद्धतीने बाही सुद्धा आपल्याला अस्तर पलटवून खालच्या बाजूला शिलाई करून घ्यायची। त्याच्यानंतर मग त्याच्यावरती दाब शिलाई देऊन आणि अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर खालच्या बाजूला 1 लाईन इतक्या अंतरावर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि बाहीला शिलाई करून घ्यायची, जेणेकरून बाहीला छान फिनिशिंग येईल। त्याच्यानंतर सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची। अस्तरवरती बरोबर हाताने छान प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये चुन्या वगैरे घोळ वगैरे होणार नाही। आणि दुसरी बाही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो काही ब्लाऊज पीस आहे तो परफेक्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग सर्व पार्ट मी रेडी करून घेतलेले आहेत, बाह्या, साईड पार्ट, प्रिन्सेस कटची क्रॉस पट्टी। तर हे पार्ट रेडी झाल्यानंतर मग आपल्याला सर्व पार्ट बरोबर एका साईडचे एका बाजूला आणि दुसऱ्या साईडचे दुसऱ्या बाजूला बरोबर समोरासमोर ते ठेवून घ्यायचे आहेत। तर बघू शकतात बाह्या मी रेडी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग हे पार्ट बरोबर चेक करून घेत आहे। तर आधी हे पार्ट ठेवले, त्याच्यानंतर साईड पार्ट, क्रॉस पट्टी आणि वेगवेगळे करून आणि मग आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई करण्याआधी मी बरोबर चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर एकसारखं शिलाई मार्जिन सोडत हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। जर का थोडाफार भाग एखादा कमी जास्त झाला तर तो बरोबर आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर कमी जास्त किती 1/2 इंच किंवा इंची टेपच्या 1 लाईन इतका झाला तर काहीही हरकत नाही। जास्त कमी अर्धा इंच असा कमी जास्त होऊ नये ही काळजी घ्यावी। तर दोघंही पार्ट परफेक्ट जुळले। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी बरोबर इंची टेपच्या 1 लाईन इतकी पुढच्या बाजूला एक्स्ट्रा सोडली आणि हळूवारपणे बरोबर जोडून घेत आहे। मागे पुढे होणार नाही ही काळजी घेत थोडीफार पुढे 1/2 इंच किंवा इंची टेपच्या 1 लाईन इतकी पुढच्या बाजूला सोडायची। त्याच्यानंतर जोडून झाल्यानंतर वरच्या बाजूला लगेचच दाब शिलाई देऊन घेत आहे। जी काही एक्स्ट्रा आहे ती आपण नंतर माप टाकून आणि मग कट करू। त्याच्यानंतर मग दोघंही पार्ट रेडी करून घेतले आणि आयहुकचं अंतर सोडून कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं आणि अशा पद्धतीने सरळ रेष ओढून जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कट करून घेत आहे। दोघंही पार्ट ह्याच पद्धतीने मी चेक करून घेत आहे।
तर आपल्याला आय हुकच्या पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठी मग ह्या पद्धतीने आपल्याला मापं टाकून घ्यायची। इथं सुद्धा आय हुकचं अर्धा इंच अंतर सोडून कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि खालच्या आपण जेव्हा अस्तर कटिंग करत असतो तेव्हा आपण जो काही 1 इंचाचा टक्स घेतलेला असतो तेव्हा ही क्रॉस पट्टी एक्स्ट्रा होते आणि मापं टाकून मगच ती आपल्याला अशा पद्धतीने कट करायची। त्याच्यानंतर दोघंही पार्ट समोरासमोर ठेवून आणि चेक करून घेतले आणि मग ही आय पट्टी आणि हुक पट्टी मी रेडी करून घेतली। तर हुक पट्टी अशा पद्धतीने 2 इंचाची घेतली, मध्ये सेंटरवरती फोल्ड केली आणि खालच्या बाजूला एक्स्ट्रा आतमध्ये फोल्ड करून आणि बरोबर एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि शिलाई करून घेत आहे। तर हुक पट्टी तुम्ही इथं कपडा ब्लाउज पीसचा कपडा सुद्धा जॉईंट करून जोडला तरी सुद्धा चालेल, परंतु मी अस्तर हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग तिथं लगेचच मी शिलाई करून घेत आहे। तर इथं तुम्ही शिलाई करण्याऐवजी हात शिलाई केली तरी देखील चालेल। एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आय पट्टी जोडून घ्यायची आहे। बघू शकतात मी तिच्यावरती ब्लाउज पीस जॉईंट करून घेतला आणि 1.25 इंच किंवा मग अर्धा इंच खालच्या बाजूला फोल्ड केला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती एकसारखं शिलाई मार्जिन पकडत शिलाई करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आय पट्टी आणि हुक पट्टी जोडली तर खूप छान फिनिशिंग येते। तर ही खूप छान अशी पद्धत आहे आय पट्टी आणि हुक पट्टी जोडण्याची। बघू शकतात खालच्या बाजूला खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे। ती खालच्या बाजूला दाब शिलाई देऊन पॅक केली आणि त्याच्यानंतर ही पट्टी फोल्ड करून घेतली आणि इथं तुम्ही सुई धाग्याच्या सहाय्याने सुद्धा आय बनवू शकतात। तर साध्या मशीनने मी छोटे छोटे त्रिकोणी बॉक्स तयार करून आणि छोटे छोटे आय तयार करून घेत आहे। तर हे आय तयार झाल्यानंतर यांच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून शिलाई उसवू नये। तर इथं 5 किंवा 6 ह्या ब्लाउजच्या उंचीनुसार कमी किंवा जास्त आय जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर दोघंही पार्ट एकमेकांवरती ठेवले आणि एकसारख्या मापात जो काही भाग कमी जास्त असेल तो चेक केला आणि एक्स्ट्राचा भाग कट केला। नंतर दोघंही पार्ट परफेक्ट एकमेकांवरती ठेवून घेतले। नंतर मग आपल्याला गळ्याला पायपिंग किंवा शिलाई करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतला आणि तिरकस धाग्यात अशा पद्धतीने कट करून घेत आहे। तर 1.5 इंचाचं अंतर घेतलं आणि बरोबर हे पार्ट कट केले। त्याच्यानंतर जो काही अस्तर आहे तो मी खेचून घेतलेला आहे। बघू शकतात अशा पद्धतीने खेचून घेतला। खेचल्यामुळे गळ्याला जी काही आपण शिलाई किंवा पायपिंग करत आहोत ती सैल होणार नाही। ती फोल्ड केली आणि त्याच्यावरती एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि बरोबर शिलाई करून घेत आहे। खालच्या बाजूला सुद्धा चेक करत आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची। खालच्या बाजूला आणि गळ्याकडच्या बाजूला थोडी अर्धा-पाऊण इंच एक्स्ट्रा सोडायची। त्याच्यानंतर गोल आकार असल्यामुळे छोटे छोटे कट मारून घ्यायचे। तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई करून झाल्यानंतर पायपिंग करू शकतात किंवा मग शिलाई करू शकतात, परंतु मी इथं डायरेक्ट शिलाई करून घेत आहे। बघू शकतात खालच्या बाजूला फोल्ड केलं आणि एकसारखं शिलाई मार्जिन पकडत गळ्याला शिलाई करून घेतली। पुढचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड केला आणि शेवटी लॉक करून घेतलं। त्याच्यानंतर दुसरा पार्ट सुद्धा सेम ह्याच पद्धतीने रेडी करून आणि बरोबर चेक करून घेतला। खूप छान असा गोल आकार आलेला आहे गळ्याचा आणि खूप छान फिनिशिंग आलेली आहे। त्याच्यानंतर शोल्डर जोडायच्या आधी हे पार्ट मी बरोबर अशा पद्धतीने चेक करून घेत आहे। दोघंही बाजूंचे सेम ह्याच पद्धतीने चेक करून घ्यायचे, जेणेकरून दोघंही पार्ट कमी जास्त होऊ नये आणि जो काही भाग कमी जास्त असेल तो बरोबर अशा पद्धतीने कट करायचा। तर त्याच्यानंतर दोघंही बाजूंचा जो काही एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेतला आणि शोल्डर बरोबर अगदी परफेक्ट गळ्याच्या कडेवरती ठेवून घेतला। तर एकसारखं माप पकडत आपल्याला दोघंही बाजूंचे शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। गळ्याकडच्या बाजूला मशीन मागे पुढे करून थोडं लॉक करून घ्यायचं, जेणेकरून शिलाई ही उसवली जाणार नाही। दुसऱ्या बाजूस सुद्धा सेम त्याच पद्धतीने गळ्याकडचा भाग मागे पुढे होऊ नये ही काळजी घेत मग आपल्याला शोल्डर जोडायचे आहेत। मुंड्याकडच्या बाजूला मागे पुढे झालं तर ते आपण सरळ रेषेत कट करू शकतो, परंतु गळ्याकडच्या बाजूला होऊ नये ही काळजी घ्यायची। त्याच्यानंतर मग जो काही मुंड्याकडच्या बाजूला मागे पुढे अंतर असेल ते सरळ रेषेत कट करायचं आणि मग आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत। बाह्या जोडायच्या आधी सुद्धा त्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायच्या आणि जी काही मागे पुढे असेल किंवा कमी जास्त असेल
ती सरळ रेषेत कट करायची। दोघंही बाह्यांचा बरोबर अशा पद्धतीने चेक करून घेतलं आणि मध्ये सेंटर काढून घेतला। बाही जोडायच्या आधी जो काही मध्ये सेंटर आहे तो शोल्डरवरती बरोबर जिथं जॉईंट आहे किंवा जिथं शोल्डर जोडून घेतलेलं आहे त्या परफेक्ट मध्ये सेंटर तिथं ठेवून घ्यायचा आणि मग बाही जोडून घ्यायची आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने बाही जोडून घेतली, तिच्यावरती डबल शिलाई करून घेत आहे आणि लगेचच तिथून पुढे दुसऱ्या बाजूची बाही आपल्याला जोडून घ्यायची। जी काही पाव इंच थोडीफार कमी जास्त झाली तर ती आपण फिटिंगमध्ये ॲडजस्ट करू। तर इथं पाव इंच इतकी बाही एक्स्ट्रा कमी आहे, तर ते फिटिंगमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो, परंतु अर्धा पाऊण इंच इतकी कमी पडायला नको। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूचं सेम त्याच पद्धतीने बाही मी जोडून घेतली आणि दोघही बाजूंना अशा पद्धतीने चेक केली। इतकी परफेक्ट कटिंग करून आणि शिलाई करून सुद्धा हा भाग थोडा एक्स्ट्रा होत आहे, तर तो आपल्याला कसा ॲडजस्ट करायचा, तर जिथं आपण बाही जोडून घेतलेली आहे बघू शकतात इथं, तर इथं पाव इंच म्हणजे खालच्या बाजूला इंची टेपच्या एक लाईन इतकं आणि वरच्या बाजूला तितकं अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। जे काही थोडंफार आपलं शिलाई मार्जिन कमी जास्त होतं त्याच्यामध्ये हे अंतर मागे पुढे होतं आणि आता बघू शकतात अगदी परफेक्ट आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बरोबर सुरुवातीला दोघही बाजूंना एक एक शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला माप टाकून घ्यायची आहेत। जी काही बाही कमी पडलेली आहे ती फिटिंगमध्ये आपण इथं बरोबर ॲडजस्ट करायची। दुसऱ्या बाजूचं सुद्धा सेम त्याच पद्धतीने चेक करून घेत आहे आणि मग मी शिलाई करून घेत आहे। तर इथं अगदी परफेक्ट आलेलं आहे, म्हणून मग पाव इंच इतक्या अंतरावर सुरुवातीला एक शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग फिटिंगची मापं टाकून घ्यायची आहेत। तर तुम्ही जो कोणता साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्याचा छातीचा चौथा भाग, दंडघेर आणि कमरेचा चौथा भाग ही मापं टाकून घ्यायची आहेत आणि सरळ रेष पट्टीने किंवा मग इंची टेपच्या साहाय्याने आखून घ्यायचं। तर आयपट्टी सोडून आणि मग मी छातीचा चौथा भाग टाकून घेतला, त्याच्यानंतर दंडघेर टाकून घेतला आणि ही हुक पट्टी आहे तर ही मी पकडलेली आहे, पुढे फक्त पाव इंच इतकी सोडलेली आहे आणि छातीचा चौथा भाग टाकून घेतला। त्याच्यानंतर दंडघेर जो काही असेल त्याचा दुसरा भाग आयपट्टी सोडून आणि कमर अशा पद्धतीने मोकळं करून घेतलं आणि पुढचा जो काही भाग आहे तो चेक केला आणि त्याचा चौथा भाग मोजून घेतला। तो बरोबर मी कमरेकडच्या बाजूला खूण करून आणि सरळ रेष ओढून घेतली। त्याच्यानंतर जी काही सरळ रेष ओढून घेतलेली आहे तर ही आपली फिटिंगची फायनल लाईन आहे। तिच्यावरती सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची आणि तिच्याजवळ पाव इंचावरती एक दोन शिलाया एक्स्ट्राच्या मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून कस्टमरला कधी उसवायची गरज आली तर ते बरोबर कमी जास्त करू शकतील। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा मी जी काही सरळ रेष ओढून घेतली आणि फायनली आपला ब्लाऊज अशा पद्धतीने रेडी झालेला आहे। तर ही अगदी सोपी माझी ब्लाऊज शिवण्याची पद्धत आहे। तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि माझी ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा।